आकाशात तांबडे सुटले होते. खुर्ड्यांमध्ये कोंबड्याच्या हुल्लडबाजीने नंदाईला जाग आली. आपल्या दातांना मशेरी दाखवून नंदाईने बिछाना सोडला. ती पहिली गोठ्यात गेली. गोठा लोटला. शेण थापून आली. नंतर सवयीने अंगणात आली. पण मांडव तानी ताटपदरी तशीच होती. एका बाजूला गावकीच्या भांड्यांचा ढीग, तोही तसाच होता. तिने कोंबड्यांना सोडलं आणि अंगणात खायला टाकलं. कुऱ्हाड झाडून अंगणाच्या एका कोपऱ्यात ठेवला आणि जोडी उठली का हे बघायला घरात आली. दरवाजा बंदच होता. रात्री त्यांची कुजबुज तिने ऐकलेली. थोडा वेळ झोपू दे हा विचार करून ती स्वयंपाकघरात गेली. झाडू मारला आणि चूल पेटवून आणि पाणी तापवायला ठेवलं. रमाईचा दिनू टॉवेल गुंडाळून हातावर मशेरी घेऊन दातांवर बोट कधी डावीकडे तर कधी उजवीकडे फिरवत मागच्या दाराला आला. ती आणि तिथेच पायरीवर बसून नंदाईला विचारलं, काकू, ती भांडी द्यायची आहेत ना? चुलीला लाकूड पुढे सारत नंदाईने उत्तर दिलं, द्यायची तर त्यांना काही पुजायला ठेवायचं हाय वय? दत्ता 2 पावलावर जाऊन पिचकारी मारून आणि कौतुकाने बोलला, कालच जेवण कसलं पक्कड जमल्यालं. तो शिरा तो लईच भारी झालेला. सारिकाला काय जमत नाही तसला शिरा बनवायला. ए दिन्या, इथं तिथं नको थोपू. माझी पुनाची सून हाय, तिला असली घाण खपायची ना. पर ती काय बोलली तर तोंड पाडून बसशील. नंदाई कोऱ्यात बोलली. तसा दिनू थोडा चपापला. वहिनी तुझ्यासारख्याच डेंजर आहेत व्हय? थोडंसं आश्चर्य आणि खूप सारी भीती या भावनेने त्याने विचारलंय. माझं सर पुनाला येते व्हय? नंदाई स्वतःच्याच तोऱ्यात बोलली आणि लगेच दिनू त्यात अजम टाकण्यासाठी बोलली, माझ्यासारखीच आहे ती. घरात सांगून ठेव, नादाला लागायचं नाही तिच्या. होय होय, दिनू थोडासा टेन्शनमध्ये बोलला. आता जा की आंघोळ करून ये. का नव्या वहिनी समोर टावेलावर फिरणार आहेस वय? टावेलावर कशाला, आंघोळ करून येतो लगेच. दिनू घाईतच उठला आणि मग मागच्या दारानेच घराला वळसा घालून आपल्या घरी गेला. आता चांगला लखलखाट झालेला बघून नंदाईने स्वयंपाकघरातूनच आरोळी ठोकली. ए रुद्र, दिस माथ्यावर आला की. किसे आवाजाने पहाटे पहाटे झोप लागलेली ओवी दचकून जागी झाली. नंदाई ओटीवर आली आणि तिला त्याच्या खोलीचा दरवाजा थोडासा उघडला. रात्री अंधारात येईतरी कडी लावायची राहिलेली तो थोडासा दगडा दरवाजा नंदाईने हलकाच तिघे ढकलला आणि दरवाजा उघडला. त्याच वेळी रुद्र पलंगावर आळस देत झोपेतच ओरडला, उठलोय उठलोय. नंदाईच्या आवाजाने आधी दचकलेली ओवी रुद्रच्या अचानक ओरडण्याने घाबरून उठून बसली. तिची झोप तर गायबच झालेली. ती खडखडीत जागी होऊन रुद्रकडे पाहत होती. तो झोपेतच आळस देत होता. तिला एका क्षणात उठून बसलेली बघून नंदाई हसत बोलली, घाबरलीस काय ग? ओवीने भांबावून नंदाईकडे बघत खांद्यावरून पदर घेतला आणि रुद्रने तिच्याकडे हाळसेत पाहिलं. ओवी झोपेतून उठलेली तरी ती चेहरा टवटवीतच होता. विस्कटलेले केस ती कानामागे घेत होती. खांद्यावरून पदर तसाच होता. सकाळी सकाळी तिचा टवटवीत चेहरा पाहून रुद्रला प्रसन्न वाटलं. तो हसतच स्वतःशीच बडबडला, पदर घेऊनच झोपतात वाटतं. शोरेला पांघरून घालून रुद्र आपलं कंबरड मोडत नंदाईला बोलला, सकाळी सकाळी कशाला कालवा करतेस? नंदाई कमरेवर हात ठेवून थिरात बोलली, अजून कालवा केलाय कुठं? गावकीची भांडी बाहेर पडली द्यायची नाहीत होय? गाढ झोपेतून रेडिओवरचे सुमधुर संगीत ऐकून उठायची सवय असलेली ओवी या दोघांचे वरचे सूर ऐकून सकाळी सकाळी घाबरली. ती दोघांकडे आळीपाळीने पाहत थोडीशी घाबरत बोलली, तुम्ही दोघे भांडू नका ना प्लीज. मुलं सुद्धा घाबरतील. तिचं बोलणं ऐकून रुद्र आणि नंदाईनी त्यांच्याकडे जगातलं आठवं आश्चर्य असल्यासारखं पाहिलं आणि नंदाई ओवीकडे हात करत हसायला लागली.
हिनं अजून आपलं भांडण बघितलं ना येडे, आम्ही बोलत होतो. अवघड आहे यांचं. स्वतःशीच फुटफुटत रुद्र सुद्धा मान हलवत गाळात हसतच बाहेर गेला. रुद्र बाहेर गेल्यावर ओवी बिछाण्यातून लगेच उठली. आपली साडी ठीकठाक केली आणि बाहेर यायला वळली तर नंदाई कमरेवर हात ठेवून तिच्याकडेच हसऱ्या चेहऱ्यात बघत होती. ओवी आपल्या खांद्यावरचा पदर नीट घेत नंदाईकडे पाहून थोडीशी हसली. नंदाई एकदा ओवीकडे तर एकदा तिच्या पाठी असलेल्या रुद्र आणि गौरीच्या फोटोकडे पाहत होती. गौरी आणि ओवी दोघींमध्ये किती फरक होता. नंदाई डोळ्याने पाहत होती. गौरी सावळी पण बोलक्या चेहऱ्याची, हट्टी बडबडी होती. ओवी रंगाने उजळ पण शांत चेहऱ्याची आणि स्वभावालाही शांत होती. एकदाची घरात सून आली या विचाराने नंदाईने मोकळा श्वास घेतला आणि घराकडे फिरली. नंदाईचं अचानक गप्प होणं ओवीला रुचलं नाही. उठायला उशीर झाला का? आई काही न बोलताच का गेल्या? ओवीने तिच्यात विचारात ओटीवरच्या जुन्या बोलाकर घड्याळात नजर टाकली. 6:45 झालेले. गावच्या ठिकाणी लवकरच उठतात आणि उन्हाळ्याचे दिवस असल्याने 6 वाजताच उजाडतं याची तिला कल्पना होती. ओवी स्वयंपाकघरात गेली. नंदाईला चुलीला जाळ घालत होती. ओवी आल्यावर नंदाई आपला पदर कमरेला खोचत उठली. डोक्यावर हाताने विणलेली गोलाकार चुंबळ ठेवली. तांब्याचा हंडा कमरेवर घेतला आणि स्टीलचा हंडा हातात घेत नंदाई ओवीला बोलली, मी पाण्यावर जाते. पाणी तापलं की तू आंघोळ करून घे. ओवीने फक्त मान हलवली. तिला उतरलेला चिमरा पाहून नंदाईनेच विचारलं, काय दुखतंय काय ग? ओवीची मान पुन्हा डावीकडून उजवीकडे गेली. नंदाई कपाळावर आठी आणत बोलली, मग तू का बारीक केलंयस? ओवी बारीक चेहरा करून बोलली, मला मला उठायला उशीर झाला ना, सॉरी. नंदाई हसायला लागली. तिने ओवीला मानेने जवळ बोलावलं, इकडे ये. नंदाई हसल्यामुळे ओवीचं टेन्शन थोडं कमी झालं. ओवी नंदाई जवळ आली. नंदाई हातातला स्टीलचा हंडा चोवीच्या दिशेला करत हसत बोलली, तुझं ते स्वारीत चुलीत घाल. ओवीने न कळून तिच्याकडे पाहिलं. म्हणजे? नंदाई हसत बोलली, अगं येडे, नवी घर, नवी जागा, नवी माणसं, मग झोप कशी लागल? मला काय कळत नाही व्हय ग? मी पण त्यातनंच आले की. नंदाईकडे पाहताना ओवीला भरून आलं. तिच्या कल्पनेपेक्षा नंदाई समजूतदार होती. ओवी थोडीशी हसत बोलली, थँक्स. नंदाई पुन्हा तो स्टीलचा हंडा चुलीला दाखवत बोलली, तुझं ते थँक्स पण चुलीत घाल. असं बोलून नंदाई हसायला लागली. तिचं बोलणं ऐकून ओवी सुद्धा हसली. तिचा हसरा चेहरा पाहून नंदाई कौतुकाने बोलली, अंग अशीच हसत जा जरा. ओवीने हसतच मान हलवली. हंडा घासायला तांब्याच्या हंड्यात चुलीतलं गरम राख टाकत नंदाई हसत बोलली, आणि जमलं तर ती मान हलवणं जरा कमी कर. आधीच बोलणं ऐकून ओवी स्वतःशीच हसली. नंदाई ओटीवरून बाहेर जाईपर्यंत ओवीला सांगत होती, आंघोळ करून घे, टोपात पुन्हा भर घाल, पाणी अंगातल्या टिपातलं घे. ती भूत उठायच्या आधी आंघोळ करून घे, मोकळी हो. ओवी तिच्या पाठीमागे दरवाजापर्यंत आलेली. नंदाईने अंगणातून खाली उतरल्यावर तांब्याचा हांडा डोक्यावर ठेवला आणि स्टीलचा हंडा हातात पकडून 2 मिनिटांनी सरळ रस्त्याने दिशेनाशी झाली. शौर्य पलंगावर, आरुषा खाली आणि सानू ओटीवर असे तिघेही झोपलेले होते. पण रुद्र कुठे होता याचा ओवीला अंदाज नव्हता. अंगणात गावकीच्या घासलेल्या स्वच्छ भांड्यांचा ढीग तसाच होता. एका बाजूला मांडव सोडायला सुरुवात झालेली. कोंबड्यांनी घरात घाण करू नये म्हणून ओवीने ओटीवरचा दरवाजा ओढून घेतला आणि पुन्हा स्वयंपाकघरात आली. पाणी तापलेलं. ओवीने निवांतपणे स्वयंपाकघरावर नजर फिरवली. एका कोपऱ्यात लाकूड आणि शेणी गरजेपुरत्या ठेवलेल्या. त्याच्या बाजूला एक वेलाची चूल आणि दुसरी मोकळी चूल अशा 2 चुली होत्या. बाजूलाच एक मोठं उंच आणि रुंद लोखंडी कपाट होतं.
त्यावर नेटकेपणाने भांडी मांडलेली. स्वयंपाकघरात 2 ठिकाणी दूध ठेवण्यासाठी शिटी अडकलेल्या. मागच्या दगडी भिंतीतच 4 मोठे मोठे कडापे होते. त्या कडाप्यावर ओळीने मोठी मोठी डबे ठेवलेले. वरच्या कडाप्यावर मोठी टोप ठेवलेले, मोठी पातेले ठेवलेले. आणि तशीच नजर फिरून पुन्हा एका कोपऱ्यात आली आणि तिला अवघडल्यासारखं झालं. मोहरी फक्त कमरेइतकी उंच. इथे अंघोळ करायची. तिला टेन्शन आलं. काल काल घरात पाहुण्यांचा राबता म्हणून आम्ही ती सानू आणि मावशींनी रमाईच्या बाथरूममध्ये आज सकाळीच अंघोळ उरकलेली. बाथरूमचा आणि भिंतींचा रंग एकसारखा असल्यामुळे आणि घर बायकांनी भरलं असल्यामुळे हे कोपऱ्यातलं बाथरूम तिच्या नजरेतच आलं होतं. स्वयंपाकघराला मागून एक दरवाजा, एक पुढून एक दरवाजा. घरात लहान मुलं, बाहेर गावातली माणसं. काय करायचं? टेन्शनमध्ये ती तिच्या सख्यांशी बोलली. कान्हा, आता काय करू? सगळे दरवाजे बंद करून अंघोळीला बसले आणि कोणी आलं तर? अचानक हेच आले तर? अंघोळ होईपर्यंत सगळ्यांना बाहेर थांबावं लागेल. हे कसलं रे बाथरूम कान्हा? ती टेन्शनमध्ये स्वतःशीच बडबडत असताना अगदी हळू आवाजात जवळून आवाज आला. आई, पाणी हवंय का? रुद्राचा आवाज ऐकून ओळीने दचकून स्वयंपाकघराच्या त्या दरवाजाकडे पाहिले. तो तिथे नव्हता, पण आवाज तर तिथूनच आलेला. तो सुद्धा एकदम खणखणीत. ओळीने थोडंसं हडकळत उत्तर दिले. आई 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 नाही येत घरात. पल्लीकडून सुद्धा शांतता. मग पुन्हा थोडा वैतागून आवाज आला. की नाही म्हणून काय झालं? घरात पाणी हवंय का? लवकर सांगा. तो नक्की काय करतोय या कुतूहलापोटी ओवी आपला पदर सांभाळत दबक्या पावलाने त्या दरवाजापर्यंत आली आणि बघल्यासारखी मान काढून तिने बाहेर डोकावून पाहिलं. सकाळी सकाळी ऊन लागत असलेल्याने रुद्राच्या चेहऱ्यावर घामाचे बिंदू होते. दोन्ही हातात बादल्या पकडून तो स्वयंपाकघराकडेच पाहत होता आणि ओळीने त्याच्याकडे पाहिलं. नजरा नजर घालून त्याने पुन्हा वैतागून विचारलं. काय विचारलं मी? तशी मानेसोबत ओळी सुद्धा बाहेर आली आणि बेंदाळून बोलली. पाणी पाणी विचारलं नाही अजून. रुद्र तसाच तिच्यापासून पुढे चालत गेला. तिथे पाणी ओतलं आणि तिला काही न बोलता पुन्हा माघारी वळला. तो पुढे गेल्यावर ओळीने मागे वळून पाहिलं. 2 शेजारी शेजारी चौकटी आणि त्याला लागूनच एक पाण्याचा बॅलर तिथे होता. हे बाथरूम आहे का? या विचारानेच तिला आनंद झाला आणि तिने लगेच रुद्राला विचारलं. हे कोणाचं बाथरूम आहे? 4 पावले पुढे गेलेल्या रुद्राने पाठीमागे वळून पाहिलं. काय? घर आपलं म्हटल्यावर आपलंच असणार ना. काय प्रश्न पण पडतात. तो मान हलवत स्वतःशीच बडबडला आणि पुन्हा बादली घेऊन विहिरीवर गेला. ते बाथरूम पाहून ओळीला आनंद झाला. तिने पटकन बादलीत पाणी उतरलं आणि आंघोळीला गेली. रुद्र विहिरीवर गेला, पण ओळीचा प्रश्न त्याच्या मनात राहिला. लग्न झाल्यावर घरात छोटी मोरी असल्यामुळे गौरी त्याच्यासारखी मागे लागायची. रुद्र, मुलींना बाथरूम लागते अरे. आई सुद्धा इथेच आंघोळ करते ना. तो स्वाभाविकपणे बोलायचा. त्यांची गोष्ट वेगळी, माझी गोष्ट वेगळी. मुलींना मोठं बाथरूमच लागतं. बरं, बघू थोड्या दिवसांनी. थोड्या नाही, मला बाथरूम हवं. बाकी मला काही माहित नाही. ती हट्टालाच फेकली.